महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या प्रित्यर्थ ठाण्यात सत्यशोधक दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे, माजी खासदार हरिभाऊ राठोड, ऋता आव्हाड, सुहास देसाई, जितेंद्रकुमार इंदिसे, केदार दिघे, डॉक्टर आनंद तेलतुंबडे, उर्मिला पवार, अर्जुन डांगळे, महेश केळुसकर, सुधाकर यादव, एम ए पाटील, डॉक्टर संजय मंगला गोपाळ, अतुल गोरे यांच्यासह अनेक मान्यवरही सहभागी झाले होते. दरम्यान या रॅलीच्या समारोपानंतर झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत अब्दुल कादर मुकादम यांचा फुलं आणि पगडी घालून सन्मान करण्यात आला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेस 2023 मध्ये 150 वर्ष पूर्ण झाली आहेत. 28 नोव्हेंबर रोजी महात्मा ज्योतिबा फुले स्मृती दिन आहे. या दिवसाच्या पूर्वसंध्येला सत्यशोधक दिंडी काढण्यात आली. ठाणे शहर आणि जिल्ह्यात तसंच मुंबई आणि नवी मुंबईतील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सामाजिक संस्था, महिला आणि कामगार संघटनांच्या वतीनं डॉक्टर प्रज्ञा पवार, जगदीश खैरालिया, वंदना शिंदे, मुक्ता श्रीवास्तव, निर्मला पवार, संजय भालेराव आदींनी पुढाकार घेऊन सत्यशोधक विचार संवर्धन समिती ठाणे स्थापन करून भगवती मैदान, नौपाडा ते कॉम्रेड गोदूताई परुळेकर उद्यान, गणेशवाडी अशी दिंडी काढण्यात आली. दिंडीत सहभागी सत्यशोधकांनी हातात सामाजिक लढ्यातील कर्मवीर भावीराव पाटील, पंजाबराव देशमुख, प्रबोधनकार ठाकरे, सावित्रीबाई फुले, फातिमा शेख आदी अग्रणींची छायाचित्र तसंच त्यांचे विचार दर्शवणारे फलक हाती घेतले होते. या दिंडीचा समारोप गोदूताई परुळेकर उद्यानात करण्यात आला. सुरुवातीला अनुबंध, भारतीय महिला फेडरेशन, समता विचार प्रसारक संस्था, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, परिसर सखी मंडळ आदी संस्थांनी गीत, पथनाट्य आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. तर समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार नेत्या कॉम्रेड मुक्ता मनोहर होत्या आणि सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष के.ई. हरदास हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मुक्ता मनोहर आणि अब्दुल कादर मुकादम यांचं फुलं आणि पगडी देऊन सत्कार केला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन दत्ता बाळसराफ आणि वृषाली विनायक यांनी केलं, तर आभार प्रदर्शन समितीच्या वतीनं जगदीश खैरालिया यांनी केलं. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अभय कांता, सुब्रतो भट्टाचार्य, ओसामा रावळगावकर, विक्रम खामकर, प्रफुल्ल कांबळे आदी अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने आणि सत्य की जय या घोषणेनं करण्यात आली. सत्यशोधक दिंडी या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. काय सांगाल, आपण देखील या दिंडीमध्ये सहभागी झालेला आहे. प्रज्ञाताई पवारांच्या प्रयत्नातून हे अतिशय उत्तम कार्यक्रम ही दिंडी त्यांनी काढली आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे आलेलो आहोत. खरं तर सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दाम्पत्याच्या आशीर्वादाने आज आम्ही महिला ज्या सगळ्या शिकलेल्या आहोत. आम्हाला छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा वैचारिक वारसा घेऊन आम्ही सगळेच काम करायचा प्रयत्न करत असतो. आणि आज समाजात या दिंडीची, या समानतेची, या सगळ्या विचाराची खूप मोठी गरज आहे. आणि मी ज्या कुटुंबातून येते तिथे माझे आजी आजोबा शारदाबाई पवार आणि गोविंदराव पवार त्यांची सगळ्या आमच्यावर जे संस्कार झाले ते या सत्यशोधक समाजाचे आहे, विचार आहे. त्याच्यामुळे मला आनंद वाटतो आणि प्रज्ञाताईंचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी हा उपक्रम केला आणि आम्हाला सगळ्यांना ह्याच्यात सहभागी होण्यासाठी बोलवलं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर विहित वेगमर्यादेचं आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे एकूण 15 इंटरसेप्टर वाहनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी महामार्ग पोलिसांना हस्तांतरित करण्यात आली आहेत. येथे पार पडलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री महोदयांनी झेंडा दाखवल्यानंतर सर्व वाहनं समृद्धी महामार्गाच्या दिशेनं मार्गस्थ झाली. 701 किलोमीटर लांबीपैकी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग हा नागपूर ते भरवीर तालुका इगतपुरी वाहतुकीस खुला आहे. हजारो वाहनं समृद्धीचा प्रतिदिन वापर करतायत.
समृद्धी महामार्गावरील वाहतूक सुरळीत तसंच अपघातांना आळा घालण्यासाठी अप्पर पोलीस महासंचालक यांनी 15 महामार्ग पोलिसांच्या केंद्रांकरिता इंटरसेप्टर वाहनं उपलब्ध करून देण्याची विनंती महामंडळाकडे केली होती. त्या अनुषंगानं महामंडळाकडून 15 स्कॉर्पिओ वाहनांची खरेदी करण्यात आली. इंटरसेप्टर वाहनांसाठी आवश्यक असलेल्या ब्लिंकिंग लाईट बार या सर्व उपकरणांची जोडणी महामंडळातर्फे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहनं अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत ही वाहनं त्यांच्या कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आली. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवी फाटक, महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, सहव्यवस्थापकीय संचालक संजय यादव, सहव्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आणि पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, नरेश मस्के तसंच इतर वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या व्यतिरिक्त रहदारी आणि घटना नियंत्रित राहण्यासाठी इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम महामार्गावर स्थापित केली जाणार आहे. महामार्गावरील चालकाचं लक्ष वेधण्यासाठी प्रति 25 किलोमीटर वर रंबलर स्ट्रीप आणि जागोजागी वेगवेगळ्या रंगांचे झेंडे आणि विविध शिल्प उभारण्यात आली आहेत. तसंच पथकर नाक्यांवर वेग मोजण्याचे भोंगे लावण्यात आले असून त्यामुळे वेग मर्यादा ओलांडणारी वाहनं ओळखून त्या चालकाचं प्रादेशिक परिवहन विभागामार्फत समुपदेशन केलं जातं. महामार्गावर बहुतांश ठिकाणी दोन्ही बाजूने संरक्षक भिंत उभारण्यात आली असून वन्य प्राण्यांची आणि मोकाट जनावरांची ये-जा होऊ नये म्हणून क्रॅश बॅरियरच्या बाजूनं चेन लिंक फेन्सिंग उभारण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक शीघ्र प्रतिसाद वाहनं 21, रुग्णवाहिका 21, EPC गस्त वाहनं 14, महामार्ग सुरक्षा पोलीस केंद्र 13, 30 टन क्षमतेची क्रेन 13, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामार्फत 142 सुरक्षा रक्षक अशा प्रकारच्या उपाययोजनाही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. स्वतःचं घर असावं आणि ते चांगल्या दर्जाचं असावं असं प्रत्येकाचंच स्वप्न असतं, ते आज पूर्ण होत आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न होतं 40 लाख गरिबांना घरं देणं. त्यातूनच SRA योजना सुरू झाली. याच माध्यमातून प्रत्येक गरजू व्यक्तीचं स्वतःचं घर असण्याची स्वप्नपूर्ती करण्यासाठी हे शासन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात बोलताना केलं. मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत अंतिम भूखंड क्रमांक 377 मौजे 5 पाकाडी, चंदनवाडी, पाठक इस्टेट, ठाणे, जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित येथील झोपडपट्टी लाभार्थ्यांकरिता सदनिकेच्या चाव्यांचा वाटप कार्यक्रम संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाण्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, नरेश मस्के आणि इतर वरिष्ठ अधिकारीही यावेळी उपस्थित होते. महानगर प्रदेश प्राधिकरणचे ठाणे कार्यालय स्वतंत्र केल्यानं ठाण्यातील गरजूंना लवकर घरं मिळतील असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. संपूर्ण MMI क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन ही योजना सुरू करण्यात आली असून शासनानं लोकांच्या हितासाठी या योजनेतील काही नियमांमध्ये बदल केले. शासनाची महत्त्वाकांक्षी क्लस्टर योजना ठाण्यात सुरू करण्यात आली असून 10,000 घरांच्या पहिल्या टप्प्यांचं काम सुरू करीत आहोत. नियम कायदे लोकांच्या भल्यासाठी हवेत, हे शासन त्यासाठीच काम करत आहे. प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी हे शासन प्रयत्नशील असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. श्री जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित या प्रकल्पात 400 घरं, 100 दुकानं आहेत. याशिवाय व्यायामशाळा, बालवाडी, ग्रंथालय अशा विविध सुविधाही उपलब्ध आहेत. या उत्तम दर्जाच्या सुविधांसह उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची निगा राहणं, येथील परिसर स्वच्छ ठेवणं ही येथील सर्वांचीच जबाबदारी आहे. वातावरण चांगलं ठेवलं की सर्वच चांगलं होतं. समरीन ग्रुपने वेळेत काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पाचे विकासक मुश्ताक शेख यांचं अभिनंदन करून मुंबई ठाणे शहरातील रखडलेल्या इतर प्रकल्पांचंही काम पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
शेवटी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री जगन्नाथ सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित ठाणे या संस्थेच्या सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकेच्या चाव्यांचं वितरण करण्यात आलं. शब्द दिल्याप्रमाणे तुम्हाला पंचतारांकित दर्जाचं वसतिगृह दिलं असून आता रुग्णांना तुम्ही पंचतारांकित सेवा द्यावी अशी आपली अपेक्षा असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदव्युत्तर वैद्यकीय विद्यार्थ्यांशी बोलताना केले. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृहाचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. या सोहळ्यास आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी आदी मान्यवरही उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 4 जून 2023 रोजी केलेल्या पाहणीनंतर वसतिगृहाचं रूप पूर्ण बदलून उत्तम दर्जाच्या सोयींनी युक्त असं वसतिगृह देण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांना दिले होते. त्यानुसार निविदा प्रक्रिया पूर्ण करून सुमारे 11 कोटी रुपये खर्च करून 90 दिवसात वसतिगृहाचं पूर्ण नवीन रूप साकारण्यात आले. मुख्यमंत्री महोदयांनी वसतिगृहाचं कॅन्टीन, व्यायामशाळा आणि खोल्यांची पाहणी करून कामाबद्दल समाधान व्यक्त केलं. रुग्णालयातील वातावरण, स्वच्छता, इमारत यांच्यामुळे रुग्ण अर्धा बरा होतो. उरलेला अर्धा भार हा डॉक्टरांवर असतो. तुम्ही या यंत्रणेचा कणा आहात. तुम्ही उत्तम काम करून अत्युच्च उपचार करावा असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. वसतिगृहाचं उद्घाटन करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेचं लोकार्पण केलं. छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष येथे भेट देऊन या योजनेतील मातृत्व भेट मातांच्या हाती सुपूर्द केली. या मातांशी त्यांनी संवादही साधला. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात माता बाल संगोपन कार्यक्रमाअंतर्गत आढळून येणाऱ्या अडचणींचा सखोल अभ्यास करून शहरातील गर्भवती महिला, नवजात शिशू यांना उत्तम प्रतीच्या अत्यावश्यक आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजना सुरू केली असून या योजनेत प्रसूतिगृहांचं बळकटीकरण करून 24 तास नागरिकांपर्यंत त्या पोहोचवणं जेणेकरून माता मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय, विद्यार्थी वसतिगृह राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जून महिन्यात दिलेल्या भेटीत वसतिगृहाची दुरावस्था पाहून तेथील मुलांशी संवाद साधून सोयी सुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून माहिती घेतली. सद्यस्थितीबाबत सर्व प्रशिक्षणार्थींनी वसतिगृह तसंच कॅन्टीनच्या समस्या त्यांच्याजवळ मांडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश देऊन अत्यंत चांगल्या अत्युच्च दर्जाच्या सेवा सुविधा निवासी डॉक्टरांना उपलब्ध करून देणं गरजेचं असल्याचं नमूद केलं होतं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार कळवा येथील राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथे असलेल्या वसतिगृहाच्या इमारत नूतनीकरणाचं काम सुरू करण्यात आलं आणि काम सुरू झाल्यापासून 90 दिवसांच्या आत वसतिगृहाचं पूर्ण रूप पालटून टाकण्यात आले. त्यासाठी सुमारे 11 कोटी रुपये खर्च झालाय. वसतिगृहाचं काम सुरू करण्यापूर्वी इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. त्यानुसार इमारतीतील कॉलम्स, बीम आणि स्लॅब आदींची डागडुजी, सर्वोच्च दर्जाचं साहित्य वापरण्यात आलंय. प्रत्येक खोलीत 2 बेड्स, फर्निचर, अभ्यास करण्यासाठी टेबल, वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात आली आहे. वसतिगृहाच्या सर्व खोल्यांमध्ये भरपूर उजेड येईल अशी रचना केली आहे. मोकळ्या जागेतील प्रकाश व्यवस्था, रूममधील फरशी आणि रंग याबाबतची निवड काळजीपूर्वक करण्यात आली आहे. त्यासोबतच या इमारतीच्या तळमजल्यावर उत्तम सुविधांनी युक्त व्यायामशाळा आणि अद्ययावत कॅन्टीनही तयार करण्यात आली आहे. दगडफेकीतील आरोपींसोबत फोटो एकट्या पवारांचेच नाही तर संपूर्ण राज्यात जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्या नेत्यांसोबत व्हायरल झालेले फोटो आहेत. शरद पवार हे मार्केटमध्ये 1 नंबर आहेत. जेव्हा हेडलाईन्स हवी असते तेव्हा पवारांचं नाव घेतलं जातं.
तुमच्या आशीर्वाद प्रेमामध्ये 6 दशकं हे नाव टिकून आहे. हे वास्तव सर्वांना माहीत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर निशाणा साधलाय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व कॅबिनेट मंत्री यांनी आपली सगळी भांडणं बाजूला ठेवून त्यांनी कॅबिनेटमध्ये आरक्षणावर चर्चा करावी. जे हक्काचे आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे, असंही सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. मंत्री आहेत त्यांच्यावर जो अन्याय झालाय आणि जे नंतर येऊन मंत्री झालेत ते बाहेर बोलण्यापेक्षा कॅबिनेट चर्चेसाठी असते तिथे बोलावे. सरकारमध्ये तुम्ही मंत्री आहात. सरकारमध्ये राहून प्रश्न सोडवायचे असतात. त्यासाठी आंदोलन आणि सभा जर मंत्री घ्यायला लागले तर मग हे सगळं अंधाधुंदी आहे, असा टोळा भुजबळांना त्यांनी लगावला. ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या सत्यशोधक दिंडीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ साहित्यिका प्रज्ञा पवार यांनी हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचं कौतुक केलं. ज्यांचे संस्कार आमच्या कुटुंबावर गेली अनेक वर्ष झाले आहेत. सत्यशोधक म्हणजे आमच्यासाठी आमच्या आजी शांताबाई आणि गोविंदराव पवार यांनी आमच्या कुटुंबाला जी दिशा दिली आहे, त्याच्यात हा विचार अनेक दशकं आमच्या कुटुंबात असल्याचंही त्यांनी सांगितलं. त्याचा नवीन उजाळा नवीन पिढीसाठी आज प्रज्ञा पवार करत आहेत. महात्मा ज्योती फुले यांच्यामुळेच आम्ही सगळ्यात शिकलो. छत्रपतींचे आदर्श तर आहेच, परंतु शाहू फुले आंबेडकरांचे जे संस्कार आमच्यावर झाले, सावित्रीबाईंमुळे आम्ही शिकलो. आज राज्यात देशात आम्ही शिकून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून जबाबदारी घेत नेतृत्व करत असल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच सत्यशोधक म्हणजे आमची श्रद्धा आहे, परंतु अंधश्रद्धा नाही. मला असं वाटतं राज्यात सर्वात मोठं आव्हान आहे दुष्काळ आणि काल झालेली अतिवृष्टी. राज्य सरकारनं तातडीनं केंद्र सरकारला संपर्क करायला हवा. आज आपण पेपरमध्ये वाचले 2600 कोटींची मागणी केली आहे, परंतु त्यापेक्षा जास्त नुकसान झाले. शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुष्काळ किंवा अतिवृष्टी झाली तर तातडीनं केंद्रातून टीम यायची. ती टीम लवकरात लवकर आली पाहिजे, पाहणी केली पाहिजे आणि त्याची नोंद झाली पाहिजे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी यावेळी केली.